एका जनार्दन दुर्लभ जे रामायण ते सुगम करो न दाविले सुगम करून दाविले तोची एका जनार्दन अवतारला मद कारण परशुरामचंद्रानं माझ्या गुरुच्या रूपानं अवतार घेतला महाराज. कुणी अवतार घेतला? स्वतः परशुरामचंद्र जनार्दन स्वामीच्या रूपानं अवतारले. आणि अवघड अशा प्रकारचं जे काय रामायण आहे का माझ्या मुखातून सवगड केलं. रामायण खूप अवघड आहे महाराज. सोपं आहे का रामायण? खूप अवघड आहे. मोठे सांगतात रामायणाची आम्हाला कळालंच नाही. मग नाथ महाराज सुद्धा म्हणतात हे रामायण अवघड होतं पण सवगड माझ्याकडून कुणी करून घेतलं? स्वतः परशुरामचंद्रानं जे काय जनार्दन स्वामी का त्यांचा अवतार धरला आणि त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आला आणि त्याच्यामुळं हे अवघड रामायण कृत्याला सांगतात नाथ महाराज तुमच्या पुढे मी सवगड करून सोपं करून सांगितलं. त्या ईश्वराची कृपा आहे किंवा माझ्या गुरुची कृपा आहे अशा प्रकारे म्हणतात. अति सूक्ष्म भावार्थ अति मुख्य जो सिद्धांत करत मळकवंत कृपान्वित दाविला. अति सूक्ष्म भावार्थ लाईट लावा ना. रामायणाचा जो काय भावार्थ आहे का खूप मोठा सूक्ष्म आहे महाराज. सूक्ष्म याचा अर्थ अवघड आहे. रामायणाचा भावार्थ सूक्ष्म आहे अवघड आहे पण गुरुनं माझा जो काय भावार्थ आहे एकदम सोपा करून माझ्या बुद्धीला चालना दिली आणि माझ्या बुद्धीच्या चालनेमुळं गुरुच्या कृपा आशीर्वाद सूक्ष्म अशा प्रकारचा जो काय भावार्थ आहे का सोपा करून माझ्या गुरुनं मला सांगितला आणि तो तुमच्या पुढं सुरत्याच्या पुढं मी मांडलेला आहे. अशा प्रकारची कृपा परशुरामचंद्रानं माझ्या गुरुचा अवतार घेतला आणि तो अवघड सूक्ष्म असणारा जो काय ग्रंथ आहे तो सुगम करून तुमच्या पुढे मी ठेवलेला आहे. बाळकाती अति प्रीती माऊली स्वच्छ न विचारिती प्रेमे उठवली खांदी घेती मळक शाळेती निज करी आईला बाळाचं खूप मोठं प्रेम असतं महाराज. खूप मोठ्या प्रेमानं ते बाळ जवळ घेते. बाळाला सजवते महाराज. पॅन्ट घालते शर्ट घालते तोंडाला पावडर लावते काजळ लावते चांगल्या प्रकारचं सजवते आणि ते बाळ सु आणि शी करतं. बरोबर आहे का? किती बाळ सजवलं सुही करतं आणि सिही करतं. जरी का त्या बाळाचा असला त्या आईला कटाळा येतो का? किळस करते का? नाही किळस कर. सु जरी केली आणि शी जरी केली तर ती बाई आपल्या बाळाला प्रेमानं उचलून घेते आणि स्वतःचं बाळ त्याही निर्मळ करते. पहिले कपडे घाण झालेले ती काढून टाकते नंतर बाळाला धुते आणि चांगल्या प्रकारचे नंतर कपडे सजवते अनेक नटवते. तशा पद्धतीनं माझ्या गुरुनं मला पुन्हा सजवलेलं आहे. कशासाठी? की रामायणाची रचना करण्यासाठी किंवा रामायण पूर्ण करण्यासाठी. तशी आपली आई आपल्या बाळाला पुन्हा सजवते का? आपलं बाळ मोठं व्हावं आपलं बाळ चांगलं व्हावं म्हणून करता आईने जसं बाळ सजवलं त्या पद्धतीनं माझ्या गुरुनं मला सजवलं. कशासाठी सजवलं? हे रामायण माझ्या मुखातून चांगलं निघावा म्हणून असणार आहे. माझ्या गुरुनं मला सजवलं अशा प्रकारे. परित्यज्य हि एक नवल जननी जनके दुतले मळ हे पुनरपी होय कशमळ रचनाचे कर कमळ सबाय मळ शाळेत नाथ महाराज सांगताय आई आपल्या मुलाला वरून सत्य करते महाराज. वरून मूल भरलं तर धुते कपडे भरले तर धुते वरून धुते पण साधू संत आतून धुतात आपल्याला. आपला जो आतला मळ आहे का आतला मळ कायमचा काढतात. कोणता मळ आहे? काम क्रोधाचा जो काय मळ आहे का तो साधू संत फक्त नुसत्या हाताने काढतात. नुसता हात आपल्या डोक्यावर ठेवला की सगळं कल्वीच असणारा हृदयात निघून जातं महाराज आणि स्वच्छ अशा प्रकारचं अंतःकरण होतं. त्याच्यामुळे साधूच्या हाताचा कृपा आशीर्वाद ठेवला की आपल्या हृदयातला
सगळा मळ निघून जातो. आई वडील वरचा मळ काढतात हे प्रत्येकाला माहिती आहे, पण साधू संत आतला मळ काढतात आणि शुद्ध अंतःकरण होतं. त्या पद्धतीनं माझ्या गुरुनं माझ्या हृदयामधला आतला मळ काढला आणि ज्ञान प्रकट झालं माझ्या हृदयामध्ये आणि रामकथा मी गुरुच्या कृपा आशीर्वादामुळे किंवा गुरुच्या व्रत असल्यामुळं तुमच्या सुरक्षाच्या समोर मी मांडली. अशा प्रकारे नाथ महाराज सांगतात.